नांदणी मठातील महादेवी हत्तीण लाखो भाविकांची श्रद्धास्थान आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिला वनतारा इथं स्थलांतरित करण्यात आलंय. मात्र न्यायालयाचा निर्णय लागू झालेला हा कायदा जुन्या तरतुदींवर आधारित आहे. त्या कायद्यामध्ये केंद्र सरकारनं बदल करावा. लोकभावनेचा विचार करून केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशा मागण्या मनसेच्या इचलकरंजीतील पदाधिकाऱ्यांनी केल्यात. या मागणीसाठी त्यांनी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं केली. त्यानंतर मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना दिलं. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रताप पाटील, शहराध्यक्ष रवी गोंदकर, भार्गव जांभळे, कुमार पुदाळे, लखन भिसे, प्रमोद परीट, रोहित कोटकर, अभिषेक सारडा, रसिका साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नांदणी मठातील माधुरीला परत आणावं या मागणीसाठी आज जैन बांधवांनी इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मागणीचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं. मोर्चात मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाले होते.